नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी या नेट ब्लाऊजचं कटिंग करणार आहे। तर अशा प्रकारे हे छोटे छोटे 2 ब्लाऊज पीस आहेत। तर हा 44 साईजचा आपला हा ब्लाऊज कटिंग असणार आहे आणि यामध्ये मला डिझाईनसुद्धा कटिंग करायचे, त्यामुळे मला कस्टमरने हे छोटे छोटे 2 तुकडे जे आहेत ब्लाऊज पीसचे ते आणून दिलेले आहेत। हे 80 सेंटीमीटर सुद्धा नाही आहेत, 60-60च आहेत, त्यामुळे 2 आणून दिलेले आहेत। तर इथे मी हे 1 मीटर अस्तर घेतलेलं आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला अस्तरवर ब्लाऊजची उंची घ्यायची। तर आता इथे मी हे जे पॅटर्न कटिंग केलेलं होतं मागील एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 44 साईजचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं हे दाखवलंय। तर तेच पॅटर्न मी हे ठेवून ब्लाऊज कटिंग कसा करायचा हे दाखवणार आहे। या पद्धतीने हे मी पॅटर्न कटिंग केलेले होते। याचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनेलवर, तुम्ही पाहू शकता 44 साईजचा। तर सर्वात पहिल्यांदा मी घेणार आहे ब्लाऊजची उंची। तर ही बंद बाजू आहे, इकडे आपल्याला पाठीमागचा भाग घ्यायचा असतो। तर ब्लाऊजची उंची 15 आहे, तर मी 16 इंचावरती या पद्धतीने मार्किंग करून घेणार आहे। इथे एक 16 इंचावरती पॉइंट दिला, अजून एकदा असंच आपण 16 इंचावरती पॉइंट देऊन घेऊया। कधीही पॅटर्न ठेवताना आधी आपण उंची घ्यायची आहे आणि मग त्यावरती पॅटर्न ठेवायचे। इथे या पद्धतीने मी उंचीचं मार्किंग करून घेतलं। आता हा बॅक पार्ट घ्यायचा। असं मी अगदी परफेक्ट असा हा पॅटर्न ठेवून घेणार आहे। आता इथे मी अशी पट्टी ठेवून घेते नाहीतर कात्री वगैरे सुद्धा तुम्ही ठेवू शकता जड। हा पॅटर्न जो आहे तो हलू नये म्हणून आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा। आता इथं काटोकाट बरोबर हे मॅच करायचंय आणि मगच इथं सर्व मार्किंग करून घ्यायचंय। ठीक आहे, तर इथे मी सर्वात पहिल्यांदा हे शोल्डर डाऊन केलेलं आहे, ते असं मार्किंग करून घेते। हा मुंडा अगदी काठोकाठ असा हा मुंडा आपल्याला ड्रॉ करायचा। तुम्हाला दिसत नसेल तर मी दुसऱ्या चॉकने मार्किंग करून दाखवते। इथे ही उंची घेतली आणि हा मुंडा घ्यायचा आहे। तर मुंडा घेताना अगदी आपल्याला असा काठोकाठ असा हा ड्रॉ करायचा आहे, कुठेही कमी जास्त वगैरे होऊन द्यायचं नाही। असं या पद्धतीने इथे टक्स आहे ते मी मार्किंग करून घेतलं आणि या पद्धतीने इथे गळा रुंदीचा सुद्धा पॉइंट मार्किंग करून घ्यायचा। आता हा पॅटर्न आपण बाजूला करून घेऊ। तर इथे तुम्हाला हा पॅटर्न दिसतच आहे। तर ह्या पॅटर्नची गळ्याची उंची जी आहे ती पाहूया। तर मी नेहमी काय करत असते, खालची जी कंबरपट्टी आहे ना ती मोजत असते। तर 4 इंच आहे, इथे हे 4 इंच आहे, तर 4.5 इंचावरती अशा पद्धतीने मी पॉइंट देणार आहे। इथे गळा रुंदी किती आलेली आहे, 2.5ला 1 पॉइंट कमी अशी आहे। तर इथे मी 3.25 घेत आहे कारण हेवी साईज आहे ना, त्यामुळे इथे जरा ब्रॉड करायचं आहे आपल्याला। आणि या पद्धतीने मी गळा ड्रॉ केला। आता इथे बाकीचे पॅटर्न जे आहेत ते ठेवून घेऊया।
तुम्ही कार्डशीट पेपरवरती कट करा. पहा, हा मी पहिला कट केलेला होता आणि तर छान बसलाय ब्लाऊज, म्हणून त्यांनी परत मला दुसरा ब्लाऊज दिलेला आहे. तर ते मी पॅटर्न आहे असं ठेवलेलं होतं. याच्या सुद्धा अगदी कडेला असं मार्किंग करून घ्यायचं. पहा, अजिबात पाव इंच वगैरे एक्स्ट्रा येऊन द्यायचं नाही. काय होतं, पाव इंच जर एक्स्ट्रा आलं ना सर्व पार्टमध्ये, तर ब्लाऊज मोठा होतो परत. आता क्रॉसपट्टी आपल्याला इथे ठेवायची, तर ही मी अर्धा इंचाने वाढवणार आहे खालच्या साईडला. पहा, आता ही क्रॉसपट्टी आधी अशी ठेवून घेते, मी मार्किंग करून घेते आहे असं. आणि शक्यतो हेवी साईजमध्ये काय होतं, शोल्डर तुमचे पुढे उतरतात, तर त्यासाठी ही क्रॉसपट्टी जी आहे ना ती आपल्याला नेहमी कमी काढायची, जास्त घ्यायची नाही. इथे मी हा पॅटर्न, आता इथे तुम्ही टेपने सुद्धा मोजू शकता अर्धा इंच मार्जिन. पहा, या पद्धतीने लाईन. मी नेहमी क्रॉसपट्टी खालच्या बाजूनेच वाढवते. तुम्ही कोणत्याही साईडने वाढवा, काही नाही फरक पडत. ठीक आहे, या पद्धतीने ही आपली क्रॉसपट्टी सुद्धा तयार झाली. आता आपल्याला कटोरी कट करायचे, तर कटोरी ही आपल्याला नेहमी पहा इकडे या साईडने, इकडे मी काय केलेलं, प्रिन्सेसचा जो बॅक पार्ट आहे तो कटिंग केलेला होता, तर त्याच्यावरती ही कटोरी काढलेली आहे. तर इकडून पहा, ही कटोरी आपली 44 साईजची आहे. तर नेहमी आपल्याला तिरक्या कपड्यामध्ये कटिंग करायची असते कटोरी. तर पहा, हा कपडा जो आहे तो सरळ आहे असा, आणि असा सुद्धा हा सरळ आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर हा कपडा आपला तिरका येतो. तर ही कटोरी तुम्ही अशा पद्धतीने सेट करा, किंवा हा असा पार्ट केला तरी सुद्धा चालेल. परंतु पहा, असा व्यवस्थित बसत नाही, परंतु असा बसतोय. तर मी ही आहे अशी ड्रॉ करून घेते. बाही मी डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करेल. परत तुम्हाला बाही कटिंग कशी करायची माहिती आहे. बाही मी बऱ्याच वेळा दाखवलेली सुद्धा आहे पेपरवरती, किंवा ड्राफ्टिंग मी शेअर करत असते. पहा, सारखं या पद्धतीने ही आपली 44 साईजची कटोरी आहे. आणि बाही सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. व्हिडिओ खूप मोठा नाही झाला तर मी बाही दाखवेन तुम्हाला. कटिंग करून घेऊया. बोट नेक ब्लाऊजचा फ्रंट पार्टचं मी स्टिचिंग जे आहे ते आपला नीलम फॅशन वर्ल्ड हे चॅनल आहे, यावरती फ्रंट पार्टचं स्टिचिंग मी शेअर केलेलं आहे. आणि कटिंग आपलं या चॅनेलवरती आहे. जर कोणाला स्टिचिंग पाहायचं असेल तर त्या चॅनेलवर आहे, पाहू शकता तुम्ही. आणि कटिंग फ्रंट बोट आणि बॅकसुद्धा बोट आहे, तर ते मी तुम्हाला आपल्या या चॅनेलवर शेअर केलेलंच आहे. कोणाला कटिंग करायचं असेल तर तो तुम्ही कटिंग करू शकता. हा मी अशा पद्धतीने बॅक पार्ट बाजूला करून घेते. बाकीचे पार्ट सुद्धा आपण पटपट कटिंग करून घेऊया.
या पद्धतीने कुठेही कपडा आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचा नाही. आणि कटोरी मी काय केलेलं आहे, ब्लाऊजवरती त्यांच्या जी मापाला ब्लाऊज आलेला होता आपल्याकडे ना, त्यावरती 6.25 इंच कटोरी होती. तर मी तेवढीच कटोरी घेतलेली आहे आणि त्याच मापाने कटोरी कट केलेली आहे, कारण त्या कस्टमरला तेवढीच कटोरी हवी होती. मोठी कटोरी खूप नको म्हणाल्या, त्यामुळे पहा मी या पद्धतीने जेवढी त्यांची आहे त्याच मापाने मी कटिंग केली आहे. आता क्रॉसपट्टी कटिंग करून घेऊ. ते हे असं कट करून काढलं तरी चालेल, नाही कट केलं तरी एक्स्ट्रा क्रॉसपट्टी असली तर ती नंतर कट होऊन निघतेच. पहा या पद्धतीने ही आपली क्रॉसपट्टी कटिंग झाली. आता बाही, तर बाहीसाठी मी आधी माप पाहते. बाहीसाठी मी इथं हा कपडा 4 पदर फोल्ड केलाय. आता हा रुंदीला कपडा आपल्याला कमी पडणार आहे, तर इथे आपण ते नंतर स्टिच करताना जॉईंट करून घेते, परंतु तुम्हाला मी आता आकार वगैरे देऊन दाखवते. बाही आहे 9 इंचाची, तर मी 10 इंच घेते. उंचीमध्ये 1 इंच प्लस केलं. पहा इथेही मी असं उंचीमध्ये 1 इंच प्लस करणार आहे. साडेतीन इंच कॅप हाईट. मुंडा घेर आहे 9.25. खूप आहे पहा, तर खूप असा आतमध्ये येतोय. हे कट करून घेते. पहा इथे हे जोडण्यासाठी अर्धा इंच मार्जिन लागेल आपल्याला, तर हे आपण जोडून घेऊया. अशा पद्धतीने तुम्ही अटॅच करा, किंवा तुम्ही पहा स्टिचिंग करताना सुद्धा डायरेक्ट घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. मी काय करते, अशा वेळेस जॉईंट येतो ना, त्यावेळेस मी असाच कपडा ठेवते. स्टिचिंग करता वेळेस हे सर्व जोडून घेऊन मग मी परत बाहीला आकार देते. पहा या पद्धतीने मी हे जोडून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. आता इथे आपण घेऊ मुंडा घेर. तर इथून ही लाईन ओढून घ्यायची सरळ पुढे. 9.25 इंच मुंडा घेर आहे. तर पहा या इथं आलं आहे, आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. माप मोठं असल्यामुळे पहा इथंपर्यंत खूप अशी आपली बाहीची घडी येणार आहे. इथून एक तिरकी लाईन ओढून घेतली. आता ही जी लाईन आहे टोटल 9.25ची, याचा असा मी सेंटर केला. याचे 2 भाग तयार करून घेतले. परत असा सेंटर, परत हा जो एक भाग आहे याचा असं सेंटर, हा अर्धा इंचाने खाली ठेवायचा, हा अर्धा इंचाने वर ठेवायचा, हा सुद्धा अर्धा इंचाने असा वरती आला पाहिजे. इथून हे 1 इंच. तुम्ही बाही कटिंगची व्हिडिओ पाहत असाल तर त्यामध्ये तुम्हाला समजेलच. आता आकार देऊन घेऊ.
इथे 1 पाव इंचावरती पॉईंट द्यायचा आणि हा जो आकार आहे पहा, या पद्धतीने इथे असा जॉईंट करायचा आहे. थोडा असा खाली घेतला तरी चालेल, हेवी साईज आहे म्हणून, नाहीतर नाही घेतला तरी चालतो. आता इथे दंड घेर पाहूया. इथे दंड मी घेणार आहे 7.5 इंच आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन आणि हे आता जोडून घेऊ या पद्धतीने. पहा इथे या पद्धतीने. ठीक आहे. तुम्हाला मी इथे हे आकार दाखवलेले आहेत, परंतु मी कटिंग केव्हा करणार आहे हे पूर्ण जोडून घेऊन मगच कटिंग करेन. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बाही कटिंग करायचं आहे. तर हे मी यावरती आता नंतर कटिंग करून घेईल, कारण खूप मोठा व्हिडिओ होतो. बाकी सर्व पार्ट कटिंग करून मी मेन फॅब्रिकवरती घेईल. तर अशा पद्धतीने इथे हे मी पॅटर्न ठेवून ब्लाऊज कटिंग कसा करायचा, बाहीचं ड्राफ्टिंग कसं करायचं हे मी तुम्हाला अगदी सविस्तर असं समजावून सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.